पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एप्स्टीन फाईल प्रकरणी खुलासा करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात आंदोलन करून तीव्र निदर्शने केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळाले। एप्स्टीन फाईल प्रकरणी पंतप्रधानांनी खुलासा करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले। सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा आणून दहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पुतळा जाळण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला। त्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाल्याचे पाहायला मिळाले। या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान एप्स्टीन फाईल प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अतिश बनसोडे यांनी केली आहे। सांगायचा उद्देश हा आहे की ज्या जगभरामध्ये धुमाकूळ घातलेल्या एप्स्टीन फाईल मध्ये पेट्रोलियम मंत्र्याचं नाव येतं, एका उद्योगपत्याचं नाव येतं आणि हे उद्योगपती जे आहेत ते मोदीचे मित्र आहेत का हे कुणाच्या सांगण्यावरून एप्स्टीनला भेटायला जेफ्री एप्स्टीनला भेटायला गेले होते हा खुलासा देखील झाला पाहिजे। त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या ज्या लोकांची नावं आजपर्यंत एप्स्टीन फाईल मध्ये आली, एप्स्टीन फाईल काय आहे मला सांगायचं आहे, आवर्जून या गोष्टीचा खुलासा करायचा आहे। ज्या ठिकाणी सेक्स ट्रॅफिकिंग आणि लहान मुलांना घेऊन त्यांचं मांस खाण्याचं घाण कृत्य जे मानवतेला काळिमा फासणार आहे, अशा ह्याच्यामध्ये मोदींच्या सहकाऱ्यांची नावं सापडतात कशी, ते कुणाच्या सांगण्यावरून गेले, त्यांचं मागे जाण्याचा म्हणजे जेफ्री एप्स्टीनला भेटण्याचा उद्देश काय होता, या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे। माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय, तिथे तुम्हाला अजून सगळे उत्तर खुलासा होतील। बाळासाहेबांनी सांगितलंय की 2 महिन्यात अवघ्या त्यांच्या एक एप्स्टीन फाईल मधल्या रील बाहेर निघतील, फोटोज बाहेर निघतील। यासाठी हे आंदोलन होतं। आता मुद्रा मोदी हा मुद्रा मोदी नाही राहिला तर तो मुजरा मोदी झालाय, हे आम्हाला ठणकावून आणि ठामपणे सांगायचं होतं। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलनकर्त्यांना समज देऊन आंदोलन शांत केले।